जय श्रीराम। पवन पुत्र हनुमान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आगरी समाज हनुमान मंदिरात सध्या आपण आहोत आणि बदलापूर गावातील हे जागृत देवस्थान आहे आणि हनुमान जयंतीचा उत्सव जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने या मंदिरामध्ये साजरा होतोय। आजही विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी भव्य दिव्य पालखी जी आहे ती मंदिरातून निघणार आहे। कशा प्रकारे सोहळा यंदा होतोय आपण माहिती घेऊयात। सर, कशा प्रकारे यंदाचा सोहळा होतोय काय सांगा? आज काल संध्याकाळी आपण कीर्तन ठेवलं होतं। शांताराम महाराज भोईर यांचं कीर्तन आपण आपल्याकडे ठेवलं होतं। त्याचप्रमाणे आज सकाळी म्हणजे हनुमंत जन्मोत्सव आपण जो करतो त्यावेळेला आपण एक बालक म्हणून आपण इथे भगवंताची प्रतिमा आपण पूजलेली आहे, ते आपण पाहू शकत असाल तर। आणि पाळण्यामध्ये घालून बाळाचा पाळणा, अंगाई गीत हे सर्व काही आपण इकडे त्याविषयी करत असतो। जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपण इथे करत असतो। त्यानंतर संध्याकाळी आपल्याकडे पालखी सोहळा हा टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये केला जातो। इतर ठिकाणी जसं डीजे वगैरे वगैरे जेणेकरून लोकांना त्रास होतो, या गोष्टीचा अतिरेक होतो, त्या गोष्टी वगळून आपण फक्त आपल्या संस्कृतीला जोपासण्यासाठी जे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संपूर्ण गावभर आपली पालखी मिरवत असतो। या पद्धतीनेच अजून आपल्याकडे 4 प्रकारचे कार्यक्रम होत असतात। एक हनुमान जयंती असते, श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा कार्यक्रम करत असतो आणि होळी आणि वर्धापन दिन। वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम असतो तो आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथे महाप्रसाद वगैरे आपण आयोजित केलेला असतो। सर, आजच्या सोहळ्याविषयी काय सांगा? आजच्या सोहळ्याविषयी सांगा। हनुमान जयंतीचा उत्सव कशा प्रकारे आपण साजरा करतो? आज पहाटेचे कीर्तन शांताराम महाराज भोईर यांचं सकाळीच एकदम पहाटे 6 वाजल्यापासून कीर्तन चालू होतं। जन्मोत्सव अति आनंदात उत्सवात केला, उत्सवात झाला। सकाळी त्यानंतर भाविकांची पण गर्दी झाली। तिथे प्रसादाचा पण ते लाभ घेतला आहे, दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। आणि मग त्यांनी काय हे करून संध्याकाळी जो काय आहे 6:30 वाजता आमची जी पालखी निघेल ती पालखी मोठ्या प्रमाणात असणार आहे, बहुसंख्येने असणार आहेत। सगळे भाविक तिथे येणार आहेत। सर, कशा प्रकारचा उत्सव हा साजरा करतात काय सांगा? हा उत्सव गेली अनेक वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वीपासून हा उत्सव इथे साजरा केला जातो। अनेक लोक इथे दर्शनासाठी येत असतात आणि कालचा जो उत्सवाचा दिवस होता तो कीर्तन झालं काल 7 ते 9 पर्यंत ना। आज सकाळी पहाटे हनुमानचा उत्सव झालं आणि त्याच्यामुळे एवढे भाविकजण इथे येत असतात, सतत तिथे दर्शनाची रांग लागलेली असते ना। संध्याकाळी मोठा 6 वाजता पालखी उत्सव इथं सोहळा चांगल्या प्रकारे साजरा केला जाणार। सर, कशा प्रकारे कारण की ऐतिहासिक मंदिर आहे आपलं, काय सांगा? नाही, ऐतिहासिक आहे। जवळजवळ आता आमची 4थी ते 5वी पिढी याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले। म्हणजे याच्यापूर्वी जे आमचे आजोबा होते, पणजोबा होते, तेव्हा गावाचं स्वरूप छोट्या प्रमाणात होतं। तेव्हा लोक त्यांच्या परिस्थितीनुसार हा उत्सव साजरा करत होते। पण जसं जसं काळ बदलत गेला, नवीन नवीन पिढी त्याच्यामध्ये सहभागी गेली, तर आणखीन त्याच्यामध्ये भव्य दिव्य स्वरूप सुरू झाला। आणि जो वडिलांनी जो आम्हाला पुढे जो असाच त्यांनी जो सुरू ठेवलेला तो आम्ही इथून पुढे आणखीन जोशामध्ये आम्ही सुरू ठेवणार। पण कसा आनंद होतोय हनुमान जयंतीचा उत्सव? सालोबादप्रमाणे आम्ही दरवर्षी मोठ्या उत्सवाने साजरा करत असतो आणि सर्वांचं एकमताने सर्व एकी ग्रुपने आम्ही करीत असतो। सगळे कुटुंब एकत्र येतात, सर्व कुटुंब, सर्व मित्र वगैरे सर्व एकत्र काम करायचे, म्हणजे जो तो आपल्या याच्यामध्ये असतो काम करण्यामध्ये। संध्याकाळी कसा उत्सव पालखीचा असणार? संध्याकाळी पालखी मोठ्या जोराने निघते। पारंपरिक भजनी मंडळ असते, कीर्तनकार त्यामध्ये सामील होतात, लेडीज सामील होतात आणि लहान मुलं वगैरे वृद्ध सर्व एकत्र येऊन सर्व आनंदाने उत्सव साजरा करतात। आणि विशेष म्हणजे आजपर्यंत आमच्या पालखीला कुठेही गालबोट लागलेलं नाही आहे। जवळपास असंख्य पिढ्या आमच्या या पालखी सोहळ्यामध्ये गेल्या, परंतु आजपर्यंत आमच्या पालखीला कुठेही गालबोट लागलेलं नाही आहे आणि आजपर्यंत ती अशीच चालू आहे, याच्यापुढेही अशी चालू राहील याची आम्ही दक्षता घेत असतो। नक्कीच आपण पाहिलं बदलापूर गावातील आगरी समाज हनुमान देवस्थान या मंदिरात आपण सध्या आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे भक्तिभावाने हा उत्सव जो आहे तो दरवर्षी साजरा होत असतो। रात्रीही भव्य दिव्य असं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे। हनुमंताचा जन्मोत्सव गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी साजरा केलेला आहे आणि सायंकाळी भव्य पालखी जी आहे ती निघणार आहे आणि हा उत्सव मागील अनेक
दशक पिढ्यानुपिढ्या सुरू असल्याचं ग्रामस्थांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. आणि जुनं मंदिर आपण बघू शकतो. हा फोटो 1978 मधला आहे. ते जुनं मंदिर जे आहे ते बदलापूर गावात कसं होतं त्याची ही प्रचिती आपल्याला इथे येताना पाहायला मिळते. तर आजच्या संध्याकाळच्या पालखी उत्सवात सहभागी होण्याचं आवाहनही सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. बदलापूर शहरातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.